विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर मुक्ता सोमवंशी, लोकप्रशासन विभाग प्रमुख कै रमेश वरपुडकर महाविद्यालय सोनपेठ. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण BA तृतीय वर्षाच्या जो 11वा पेपर पाहत आहोत 6व्या सेमिस्टरचा, त्यामध्ये एल्टन मेयो या विचारवंताविषयीची थोडक्यात माहिती आपण पाहिलेली आहे किंवा आपण त्याला त्यांचा जीवन परिचय असं या ठिकाणी म्हणू शकतो. आज आपण या ठिकाणी एल्टन मेयो या विचारवंतांनी जे हॅथॉर्न प्रयोग केलेले आहेत त्या हॅथॉर्न प्रयोगाविषयी अभ्यास करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, एल्टन मेयो या विचारवंतास हॅथॉर्न प्रयोगामुळे जगत सर्वत्र प्रसिद्धी मिळाली हे आपण अभ्यासले आहे. एल्टन मेयो या विचारवंतांना व्यवस्थापन क्षेत्रामध्ये हॅथॉर्न प्रयोगामुळे एक वेगळे स्थान प्राप्त झालेले दिसून येते. व्यवस्थापन विचारांवर त्यांच्या या प्रयोगाचा विशेष प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. हे प्रयोग एल्टन मेयो यांनी वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये 1924 ते 1932 या काळात केलेले आहेत. या प्रयोगात मानवी संबंधाचा विशेष अभ्यास करण्यात आलेला आहे. हे प्रयोग जेव्हा सुरू झाले तेव्हा या वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये 25,000 कामगार कार्यरत होते. एल्टन मेयो या विचारवंतांनी या हॅथॉर्न प्रयोगाला 3 विभागामध्ये विभागलेले आहे. ते 3 विभाग म्हणजे टेस्ट रूम अभ्यास, मुलाखत कार्यक्रम किंवा मुलाखत अभ्यास आणि तिसरा आहे द बँक वायरिंग ऑब्झर्वेशन गट. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण एल्टन मेयो यांच्या हॅथॉर्न प्रयोगामधील जो पहिला भाग आहे किंवा त्यांनी पहिला जो प्रयोग केलेला आहे त्याविषयी आपण या ठिकाणी अभ्यास करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी जो टेस्ट रूम अभ्यास हा जो प्रयोग केला होता, या प्रयोगाचा जो मुख्य उद्देश होता तो उद्देश म्हणजे बदलत्या परिस्थितीचा कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवरती काय परिणाम होतो हा होता किंवा याचा अभ्यास त्यांना या ठिकाणी करायचा होता. आणि हा अभ्यास करण्यासाठी त्यांनी यामध्ये सुद्धा म्हणजे टेस्ट रूम अभ्यासाअंतर्गत आणखी त्यांनी टप्पे पाडलेले आहेत. तर त्यामध्ये जो पहिला महत्त्वाचा प्रयोग त्यांनी यामध्ये केला तो म्हणजे प्रकाशाचा प्रयोग. हा जो प्रयोग आहे हा प्रयोग 1924 ते 27 या काळामध्ये त्यांनी केला आणि या प्रयोगाचा जो मुख्य उद्देश होता तो मुख्य उद्देश म्हणजे बदलत्या प्रकाश व्यवस्थेचा कामगारांच्या उत्पादनावर परिणाम होतो का हे पाहण्याचा होता. आणि या प्रयोगामध्ये एल्टन मेयो यांनी कामगार महिलांचे म्हणजे 6 अशा महिलांचे 2 गट निर्माण केले आणि या दोन्ही गटांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलं. पण दोन्ही गटाला म्हणजे हे 2 गट तयार करून या दोन्ही गटाला काम एकाच प्रकारचं दिलं. म्हणजे ह्या 6 महिला वेगवेगळ्या ठिकाणी कार्य करत होत्या, परंतु त्यांना देण्यात आलेले कामाचं स्वरूप हे एकच होतं. एका गटाला त्यांनी अशा ठिकाणी ठेवलं की ज्या ठिकाणी प्रकाश व्यवस्था ही स्थिर होती, म्हणजे प्रकाशामध्ये कोणत्याही प्रकारचं परिवर्तन त्या ठिकाणी केलं जात नव्हतं. तर जो दुसरा गट होता या दुसऱ्या गटाला त्यांनी अशा ठिकाणी ठेवलं की ज्या ठिकाणी प्रकाश व्यवस्थेमध्ये सातत्याने बदल केला जात होता. म्हणजेच त्या ठिकाणची प्रकाश व्यवस्था कमी जास्त, कधी अधिक प्रकाश तर कधी मंद प्रकाश, अशा पद्धतीनं या दुसऱ्या गटाचं वातावरण त्यांनी निर्माण केलं. या प्रयोगावरून त्यांच्या असं लक्षात आलं की या दोन्ही गटामधलं उत्पादन जे आहे ते वाढलेलं आहे आणि उत्पादनमध्ये झालेली वाढ ही आश्चर्यकारक आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोन्ही गटामधलं उत्पादन वाढलेलं आहे. म्हणजेच त्यांनी हा जो प्रयोग केला या प्रयोगामधून त्यांच्या असं लक्षात आलं
की प्रकाश व्यवस्थेच्या बदलाचा किंवा स्थिर असण्याचा कोणताही परिणाम त्यांच्या उत्पादनावरती म्हणजे प्रतिकूल परिणाम झालेला नाही. यावरून एल्टन मेयो यांनी असा निष्कर्ष काढला, म्हणजे अनुकूल परिणाम झाला, उलट या ठिकाणी उत्पादनामध्ये वाढ झाली आणि त्यामुळं त्यांनी असा निष्कर्ष काढला की उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी प्रकाश व्यवस्था, आता प्रकाश व्यवस्थेबरोबरच मग प्रकाश व्यवस्था हा कशामध्ये मोडणारा घटक आहे, निश्चितच हा जो घटक आहे हा घटक भौतिक सुविधांमध्ये मोडणारा घटक आहे. म्हणून या ठिकाणी जो निष्कर्ष प्राप्त झाला तो असा की या उत्पादन क्षमतेवरती किंवा कामगारांमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी भौतिक घटक हे तितके परिणामकारक असत नाहीत. म्हणजे भौतिक घटकांची जेवढी उपलब्धता तेवढा कार्यक्षमपणे या ठिकाणी कर्मचारी काम करतीलच असं या ठिकाणी आपणास म्हणता येत नाही. कारण या प्रयोगामध्ये सुविधा स्थिर नसताना, म्हणजे प्रकाशाची जी सुविधा आहे ती स्थिर नसताना सुद्धा त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली आढळून आलेली आहे. म्हणून या ठिकाणी त्यांनी असा निष्कर्ष काढला की उत्पादन क्षमतेत वाढ काढण्यासाठी प्रकाश व्यवस्था किंवा इतर भौतिक घटकांचे महत्त्व नाही, तर अन्य काही घटक किंवा तत्वांचा उत्पादन क्षमतेवरती परिणाम होत असतो. असं मत किंवा असा निष्कर्ष एल्टन मेयो यांनी आपल्या या पहिल्या प्रयोगामधून मांडलेला आहे. दुसरा जो प्रयोग आहे पहिल्या गटामधला तो म्हणजे प्रथम रिले असेंब्ली टेस्ट रूम. आता हा जो प्रयोग आहे हा प्रयोग त्यांनी हॅथॉर्न प्रयोगामध्ये, म्हणजे हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रयोग समजला जातो. हा प्रयोग एप्रिल 1927 ते ऑगस्ट 1932 या कालावधीमध्ये करण्यात आलेला आहे. या प्रयोगात त्यांनी 5 ते 6 मुलींचा एक गट तयार करून त्यांना वेगवेगळ्या रूममध्ये किंवा खोल्यांमध्ये बसून टेलिफोनमधील छोटे छोटे उपकरण जोडण्याचे काम दिले. शिवाय या मुलींवर देखरेख आणि नियंत्रणासाठी एका पर्यवेक्षकाची नियुक्ती केली. या प्रयोगामध्ये मुलींचे परस्परांमधील जे संबंध आहेत हे संबंध सलोख्याचे कसे राहतील याची विशेष काळजी घेण्यात आली. तर या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की या प्रयोगामध्ये एल्टन मेयो यांनी मुलींना स्वाभाविकपणे कार्य करण्याची पूर्ण परवानगी दिली. म्हणजे मुली त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या म्हणजे नॅचरल पद्धतीनं त्या ठिकाणी कार्य करण्याची त्यांना परवानगी दिली. परंतु त्यांच्या कार्यपरिस्थितीमध्ये मात्र सातत्यानं बदल करण्यात आला. त्यांना त्यांच्या इच्छेनुसार तिथं कार्य करण्याची परवानगी दिली, परंतु त्यांच्या कार्यपरिस्थितीमध्ये बदल करण्यात आला. परिस्थिती म्हणजे कधी त्यांना कुठल्या सुविधा दिल्या, कधी त्या ठिकाणी त्या कमी केल्या, म्हणजे त्याच्यामध्ये बदल करत राहिले. परंतु या ठिकाणी ह्या ज्या काही त्यांच्या कार्यपरिस्थितीमध्ये जो बदल आहे तो या ठिकाणी बदल करण्यात आला. तो बदल असा, कधी कामाचे तास कमी केले तर कधी ते वाढवले, काही वेळा सुविधा कमी दिल्या तर काही वेळा सुविधा जास्त प्रमाणामध्ये दिल्या. जेव्हा हा प्रयोग पूर्ण झाला तेव्हा या ठिकाणी आपल्याला असं दिसून आलं, म्हणजेच जो त्यांचा निष्कर्ष आहे तो निष्कर्ष असा त्यांना मिळाला की व्यवस्थापनाचा व्यवहार आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य भौतिक परिस्थितीपेक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेवर अधिक प्रभाव पाडतात असं एल्टन मेयो यांच्या लक्षात आलं. एल्टन मेयो यांचा या प्रयोगामागचा जो उद्देश होता तो असा होता की कार्यपरिस्थिती उत्पादन वाढीस प्रभावित करू शकते का, किंवा किती प्रमाणात ती प्रभावित करू शकते हे त्यांना पाहायचं होतं. तर त्यानुसार त्यांना मिळालेला जो पहिला निष्कर्ष आहे तो म्हणजे व्यवस्थापनाचा व्यवहार व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य भौतिक परिस्थितीपेक्षा कर्मचाऱ्यांच्या कार्यकुशलतेवर अधिक प्रभाव पाडतात. म्हणजेच आपल्याला असं म्हणता येईल या ठिकाणी की व्यवस्थापनाचा व्यवहार आणि कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य हे अधिक महत्त्वाचं आहे. म्हणजे भौतिक परिस्थितीपेक्षा ते
अधिक महत्त्वाचे आहेत, असं मत एल्टन मेयो यांनी या ठिकाणी या प्रयोगातून मांडलेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं त्यांना या ठिकाणी असं लक्षात आलं या प्रयोगांती की सहकार्यात्मक संबंध व कार्यालयातील स्वतंत्र वातावरण उत्पादन वाढीस सहाय्यभूत ठरतात. म्हणजेच संघटनेमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये जर सहकार्यात्मक संबंध असतील आणि कार्यालयामध्ये एक त्यांच्यावरती असा दबाव न आणता त्यांना कार्य करण्याची परवानगी असेल तर उत्पादन वाढीसाठी ते अनुकूल ठरतं. दुसरी गोष्ट त्यांच्या अशी लक्षात आली म्हणजे या ठिकाणी सामाजिक संबंध आणि अनौपचारिक संबंध हे भौतिक वातावरणापेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत. सांगायचा उद्देश हा आहे की येथे एल्टन मेयो यांनी अनौपचारिक संबंध संघटनेमध्ये अधिक महत्त्वपूर्ण आहेत असं त्यांनी स्पष्ट केलं आहे किंवा त्यांच्या ह्या प्रयोगामधून हे सिद्ध झालेलं आहे की सामाजिक संबंध आणि अनौपचारिक संबंध हे भौतिक वातावरणापेक्षा सुद्धा अधिक महत्त्वपूर्ण आहेत. भौतिक सुविधा एखाद दुसरी कमी अधिक असली तरी चालेल, परंतु सामाजिक संबंध जे आहेत ते सलोख्याचे असावेत. कर्मचाऱ्यांमध्ये संघटनेमध्ये असणारे एकंदरीत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये जर मैत्रीपूर्ण आणि सहकार्याचे संबंध असतील तर त्या ठिकाणी उत्पादन वाढीला अधिक संधी असते किंवा खूप चांगल्या पद्धतीनं अशा संघटनेद्वारे कार्य होऊ शकतं असं मत एल्टन मेयो यांनी मांडलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आठवत असेल की आपण टेलर हा विचारवंत शिकत असताना सुद्धा त्यांनी जो मानसिक क्रांतीचा सिद्धांत मांडलेला आहे. आता सर्वच विचारवंतांनी आपापल्या पद्धतीनं हे विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये मला टेलर या विचारवंताचे सुद्धा विचार खूप आवडतात. त्यांनी जी मतं मांडलेली आहेत ती खूप स्पष्टपणे मांडलेली आहेत. त्या टीका होतात, टीका वेगळ्या झाल्या, परंतु जर आपण त्याच्यामधल्या गुणात्मक बाजू पाहिल्या तर त्यामधून असं लक्षात येतं की त्यांनी मांडलेला जो हा सिद्धांत आहे मानसिक क्रांतीचा सिद्धांत तो आणि एल्टन मेयो यांचा हा हे हॅथॉर्न प्रयोग केलेले आहेत. या हॅथॉर्न प्रयोगामधून जे निष्कर्ष काढलेले आहेत ते निष्कर्ष आणि टेलर यांचा हा मानसिक क्रांतीचा सिद्धांत हे थोडेसे कुठंतरी आपल्याला म्हणजे जुळताना दिसतात असं मला वाटतं. तिसरा प्रयोग त्यांनी केलेला आहे पहिल्या याच्यामधला, तो म्हणजे द्वितीय रिले असेंब्ली गट. हा जो प्रयोग आहे हा प्रयोग कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या गटावर काही तत्वांचं परीक्षण करण्यासाठी एल्टन मेयो यांनी केला होता आणि या प्रयोगात प्रेरणांच्या प्रभावांचे परीक्षण त्यांनी केलं होतं. यासाठी 5 अनुभवी कर्मचाऱ्यांची त्यांनी निवड केली. ज्या ठिकाणी हे कर्मचारी पूर्वीपासून कार्य करत होते त्याच ठिकाणी त्यांना कार्य करण्यासाठी ठेवण्यात आलं. त्यांना या कार्यासाठी बोनससुद्धा देण्यात आलं. त्यामुळे या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या उत्पादनामध्ये वाढ झाली. पर्यायानं या ठिकाणी त्यांनी अशी नोंद केलेली आहे की एकंदरीत उत्पादन हे 13% वाढलेलं आहे. म्हणजे पूर्वीपेक्षा या कर्मचाऱ्यांनी जे कार्य केलेलं आहे ते 13% जास्त आहे. याच्यामधलाच पुढचा जो त्यांचा प्रयोग आहे तो म्हणजे मायका स्लिफ्टिंग गट. यामध्ये त्यांनी या प्रयोगामध्ये 5 मुलींच्या गटाला स्वतंत्र खोलीमध्ये ठेवून कार्य करण्यासाठी या ठिकाणी ठेवलं होतं. हा प्रयोग 2 वर्ष त्यांनी केला होता आणि याच काळात 5 वेळा त्यांनी कार्यपरिस्थितीसुद्धा बदलली होती. म्हणजे काम करणाऱ्या मुलींच्या कार्यपरिस्थितीमध्ये 5 वेळा बदल करण्यात आला. अनेक वेळा त्यांना अतिरिक्त मोबदला न देता सुद्धा त्यांच्याकडून अधिक कार्य करून घेण्यात आलं. या प्रयोगासाठी निवडलेल्या मुली ह्या मानसिक आणि सामाजिक स्वरूपामध्ये एकमेकीशी परिचित नव्हते. म्हणजे त्या एकमेकांना ओळखत नव्हत्या. या प्रयोगावरून जे निष्कर्ष मिळाले ते असे की एका मोठ्या मर्यादेपर्यंत कार्य समाधान गटातील अनौपचारिक सामाजिक स्तरावरती अवलंबून असते. म्हणजे या ठिकाणी अनौपचारिक संबंधामधून कार्य हे अधिक चांगल्या पद्धतीनं होतं. दुसरं महत्त्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे, आपण
महत्त्वपूर्ण असल्याची भावना वाढीस लागल्यामुळे सहकार्य आणि उत्पादन वाढते. म्हणजे या ठिकाणी कार्य करणाऱ्या व्यक्तींना औपचारिक संबंध प्रस्थापित झाले. अगदी त्या एकमेकांना परिचित नव्हते तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक सहकार्यात्मक भावना त्या ठिकाणी वाढीस लागली आणि त्यांच्यामधील एक जी भावना आहे, जी भावना या ठिकाणी वाढली ती म्हणजे आपण महत्त्वपूर्ण आहोत. म्हणजे त्यांच्यावरती जे म्हणजे नियंत्रण ठेवण्यात आलं होतं, त्यांना स्वतंत्रपणे एका खोलीमध्ये ठेवलं आणि त्यांच्यावरती ती जबाबदारी सोपवली होती आणि त्यामुळं त्यांनी ती जबाबदारी स्वीकारून हे कार्य केलं. अगदी त्यांना काही वेळा तर मोबदलासुद्धा दिलेला नाही. काम जास्त करून घेतलं परंतु त्या कामाचा त्यांना मोबदला दिलेला नाही. तरीसुद्धा त्यांच्याकडून त्या ठिकाणी हे कार्य चांगल्या पद्धतीनं पार पाडलेलं त्यांना दिसून आलं आणि या सर्व बाबींवर भौतिक परिस्थितीचा विशेष कुठलाही प्रभाव नसतो हे एल्टन मेयो यांनी आपल्या ह्या प्रयोगामधून नोंदवलेलं आपणास दिसून येतं. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, एल्टन मेयो या विचारवंतांनी आपल्या हॅथॉर्न प्रयोगाच्या पहिल्या भागामध्ये ह्या 3 पद्धतीने प्रयोग करून सिद्धांत स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात आणि पुढील भागामध्ये त्यांचा दुसऱ्या भागामधील जे प्रयोग आहेत ते आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.